धातूमधली. आता वरती आपण फायबरच्या मूर्तीचं कसं करायचं ते पूजा ती बघितली. आता या आपण धातूच्या छोट्या मूर्तीची कशी पूजा करूयात. बहुतांश सगळ्यांना ते माहिती आहे, पण तरी मी आपली ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी हे सांगतेय. तशी आपण महाराजांची मूर्ती मध्ये घ्यावी आणि प्रथम 3 वेळा पाण्याने प्रथम त्याचा अभिषेक करावा. त्यानंतर आपण तो दुधाने 3 वेळा तो अभिषेक करावा. आणि हे करत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ हा जप सातत्याने म्हणू शकता. अथर्व शीर्ष म्हणू शकता, श्रीसूक्त म्हणू शकता. आणि अगदी हेही करताना जिथे स्वामी समर्थ म्हणत राहिलात तरी त्याचा आनंद वेगळाच आहे. आता आपण दुधाने अभिषेक केला महाराजांना, आपण त्याच्यावर परत एकदा पाण्याने अभिषेक करूयात.